नमस्कार मित्रांनो, मी नेमाडे सर आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या इंग्रजी विषयाच्या प्रकरणामध्ये, ज्यामध्ये आपण अभ्यासतो आहोत इंग्रजी निबंध. इंग्रजी निबंध कसे लिहावे. लहानपणापासून आपल्याला विचारला जातो तो असतो माय स्कूल हा निबंध, आणि आपण नेहमी तेच घिसपिट लिहितो. काय लिहितो? माझी शाळा या शहरात आहे, मी ह्या इयत्तेत आहे, माझ्या शाळेमध्ये लायब्ररी आहे, प्रयोगशाळा आहे, ग्राउंड आहे, इतके वर्ग आहेत, शिक्षक आहेत. पण त्या पलीकडे काय लिहितो आपण? या निबंधांमध्ये काय बघतो? व्हेरिएशन दिसत नाही, आपल्या त्यामध्ये फरक दिसत नाही. तर आपण आज काय शिकणार आहोत? आपण शिकायचं आहे हाच निबंध वेगळ्या प्रकारे कसा लिहू शकतो. नवीन शब्द जुळतील, शब्दार्थ जुळतील, माहिती करून घ्यायची आहे. स्पेलिंग्स माहिती करा, शिकून घ्या, अर्थ समजून घ्या. आणि जर आवडलाच हा व्हिडिओ, जर आवडला तुम्हाला, माझे प्रयत्न आवडले, तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि बेल आकारचं बटन आहे खाली, ते प्रेस करून माझे नवनवीन व्हिडिओज अवश्य बघा. चला आजचा विषय सुरू करूया आपण. त्याचं नाव आहे स्कूल. SCHOOL स्कूल. स्कूल स्कूल काय असते? स्कूल म्हणजे शाळा. शाळा काय असते? शाळा काय असते आपण कधी समजूनच घेत नाही. आपण फक्त शाळा म्हणजे का भिंतीने बांधलेलं ग्राउंड असते, जागा आहे का फक्त? नाही. शाळा बरंच काही सांगते. शाळेचं आपलं नातं भरपूर काही असतं. आपल्या तो भावनिक बंध सुद्धा यात टाकायला हवा निबंधांमध्ये. बघा एकदा काय स्कूल. SCHOOL स्कूल इज अ प्लेस. पहिली गोष्ट, शाळा ही जागा आहे. प्लेस म्हणजे जागा. स्कूल इज अ प्लेस वेअर, जिथे, वेअर म्हणजे जिथे, वेअर चिल्ड्रन, चाइल्ड म्हणजे एक मूल, परंतु अनेकशे मुलं असतील, वर्गात विद्यार्थी बसले असतात. चिल्ड्रन CHILD, चाइल्ड झालं REN, चिल्ड्रन गो टू, गो टू म्हणजे जातात. लर्न मेनी थिंग्स, अनेक गोष्टी शिकायला. लर्न म्हणजे शिकणे. लर्निंग इज अ प्रोसेस. शिकण्याला म्हणतात लर्निंग. तर लक्षात घ्या, स्कूल इज अ प्लेस वेअर स्टुडंट्स गो टू लर्न मेनी थिंग्स, अनेकशा गोष्टी शिकायला जातात. स्कूल इज अ प्लेस वेअर चिल्ड्रन गो टू लर्न मेनी थिंग्स. टीचर्स हेल्प स्टुडंट्स. टीचर्स म्हणजे टीचर एक असतील तर टीचर, पण जेव्हा जेव्हा एस येतो ना, तुमचं लक्ष या ठिकाणी पाहिजेच पाहिजे. एक शिक्षक नाही, इथे अनेक शिक्षकांचा विषय केलाय. टीचर्स हेल्प. आता बरेचसे शिक्षक विद्यार्थी काय गडबड करतात? टीचर असेल तर हेल्प येईल, पण जेव्हा इथे एकवचन आलं टीचर्स आहे, तेव्हा या ठिकाणी काय येणार? हेल्प. काय येणार? हेल्प येईल. टीचर्स हेल्प स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना. वर्गात एक विद्यार्थी असतो का? वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना अंडरस्टँड, समजायला. अंडरस्टँड म्हणजे समजायला. टीचर हेल्प स्टुडंट्स अंडरस्टँड सब्जेक्ट्स लाईक. सब्जेक्ट म्हणजे विषय, पण एक विषय नाही, परत आलाय अनेक वचनी. सब्जेक्ट्स लाईक मॅथ, सायन्स. आता लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी मॅथ्स बोलतात, लिहिताना मॅथ लिहा. मॅथ कळतंय? मॅथ, सायन्स अँड रीडिंग. मॅथ, सायन्स अँड रीडिंग. रीडिंग म्हणजे काय? तुमच्या भाषा आल्या, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषा आला, तर आपण या सर्व भाषांना वेगवेगळी नावं न लिहिता आपण काय म्हटलंय? वाचन. बरोबर आहे? वाचलं तर तुम्ही नक्कीच शिकणार आहे त्या ठिकाणी. मग बघा, मॅथ, सायन्स अँड रीडिंग. सायन्स म्हणजे विज्ञान. स्पेलिंग्स करावे, त्यांचा सराव करा. नेहमी बोलत राहा ना तुम्ही, 5 ते 10 दिवसात तुमची ही भाषा सहज आत्मसात होणार आहे. स्टुडंट्स ऑल्सो लर्न हाऊ टू राईट. स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी सुद्धा शिकतात काय? हाऊ टू राईट अँड स्पीक वेल. बघा, राईट अँड स्पीक लिहिणे आणि बोलणे. वेल म्हणजे उत्तम. उत्तम बोलणं सुद्धा शिकतात. लक्षात घ्या, मुलं काय काय शाळेमध्ये मुलं तर ह्या भाषा शिकतात, गणित शिकतात, विज्ञान शिकतात, इतर भाषांचं वाचन सुद्धा शिकतात, पण त्याबरोबर ऑल्सो लर्न, त्याबरोबर अजून काय काय शिकतात? हाऊ टू राईट, कसं लिहावं आणि कसं बोलावं. स्पीक वेल, चांगलं कसं बोलावं. बोलावं नाही, चांगलं कसं बोलावं. स्पीक वेल. वेल म्हणजे चांगलं. इन स्कूल, शाळेमध्ये. इन स्कूल लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमचं वाक्य संपतं, नवीन वाक्याला सुरुवात होते, पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे. शाळेमध्ये चिल्ड्रन मेक फ्रेंड्स. इन स्कूल चिल्ड्रन म्हणजे मुलं, विद्यार्थी काय करतात? मेक फ्रेंड्स, मित्र बनवतात.
फ्रेंड्स, फ्रेंड नाही फ्रेंड्स अनेक वचन परत, अँड प्ले गेम्स आणि खेळ खेळतात. प्ले म्हणजे खेळणे, गेम्स म्हणजे खेळ. ड्युरिंग म्हणजे वेळेमध्ये. कोणती वेळ असते? ब्रेक्स. जे मध्ये वेळ दिली जाते ना त्यावेळी ते काय करतात? खेळतात. म्हणजे मधली सुट्टी असते. टिफिन खाऊन झाल्यानंतर सुद्धा खेळतात. कधी कधी लेक्चर संपलं की म्हणजे 5 मिनिटाचा ब्रेक असतो शिक्षकांना ये जा करण्यासाठी. त्यावेळी वेळेत सुद्धा ते थोडंफार काही एकमेकांशी बोलणं करतात आणि रिलॅक्स होतात. बरोबर आहे. दे प्ले गेम्स ड्युरिंग म्हणजे त्या वेळेमध्ये. ब्रेकच्या वेळेमध्ये. पुढे बघा, देयर आर, देयर आर क्लासेस, वर्ग असतात. होमवर्क, गृहपाठ असतो. अँड समटाइम्स एक्झाम, आणि काही वेळा समटाइम्स काय असतात? एक्झाम म्हणजे काय? परीक्षा असतात, मूल्यमापन होतं. टू चेक लर्निंग, तुमचा अभ्यास बघण्यासाठी. तुम्ही काय शिकलात, तुमची लर्निंग म्हणजे काय? तुम्ही काय शिकले आहात ते तपासलं पण जातं. स्कूल ऑल्सो टीच, शाळा अजून शिकवते काय? गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी. गुड हॅबिट्स म्हणजे काय? सवयी, चांगल्या सवयी. लाईक, कोणकोणत्या सवयी असू शकतात? जसे की बीइंग म्हणजे बनणे. काय बनणे? पोलाइट अँड हेल्पिंग अदर्स, नम्र बना. पोलाइट म्हणजे नम्र, लोकांशी नम्रतेने बोला. अँड हेल्पिंग अदर्स, लोकांची मदत करा, इतरांची. अदर्स म्हणजे इतरांची. हेल्प करा, मदत करा. हेल्पिंग अदर्स म्हणजे मदत करणे, इतरांना मदत करणे. गोइंग टू स्कूल हेल्प चिल्ड्रन ग्रो. गोइंग टू स्कूल, शाळेला जाणे काय होतं? हेल्प चिल्ड्रन ग्रो स्मार्ट, मुलं स्मार्ट होतात त्याच्याने. आता स्मार्ट होणे याला इंग्रजीमध्ये ग्रो स्मार्ट असं म्हणता येईल. पुढे बघा, कॉन्फिडंट अँड रेडी फॉर द फ्युचर. लक्षात घ्या, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना आत्मविश्वासू बनवतात आणि त्यांना भविष्यासाठी, फ्युचरसाठी रेडी करतात, तयार करतात. हे शेवटचं वाक्य नीट रिपीट करायचं तुम्हाला. गोइंग टू स्कूल हेल्प चिल्ड्रन ग्रो स्मार्ट, कॉन्फिडंट अँड रेडी फॉर द फ्युचर. भविष्यासाठी ते तयार करतात. बरोबर आहे. हा व्हिडिओ जो आहे तुम्ही सर्वांनी बघा, अवश्य बघा. आता सर्वांनी माझ्यासोबत एकदा मोठ्याने बोलायचं आहे. महापालिकेचे विद्यार्थी आपले सर्वांनी प्रयत्न करा, मोठ्याने बोलायचं आहे. बोला, सर्वांनी मोठ्याने बोला. स्कूल इज अ प्लेस वेअर चिल्ड्रन गो टू लर्न मेनी थिंग्स. टीचर्स हेल्प स्टुडंट्स अंडरस्टँड सब्जेक्ट्स लाइक मॅथ्स, सायन्स अँड रीडिंग. Students also learn how to write and speak well. In school, children make friends and play games during the breaks. पुढचं, there are classes, homework and sometimes exams to check learning. School also teach good habits like being polite and helping others. Going to school helps children grow smart, confident and ready for the future. सर्व मोठ्याने वाचूया. स्टार्ट. School is a place where children go to learn many things. Teacher helps students understand subjects like maths, science and reading. Students also learn how to write and speak well. In school, children make friends and play games during breaks. There are classes, homework and sometimes exams to check learning. School also teach good habits like being polite and helping others. Going to school helps children grow smart, confident and ready for the future. मित्रांनो, अपेक्षा आहे आपण बघितलं असेल फरक किती मिळतो. सुरुवातीला शब्दांवरनं सुरुवात केली होती, परंतु मुलांनी वाचून दाखवलेलं आहे.
बरं, ही कोण आहे? आमची सरकारी शाळेतली मुलं आहेत, 5वी 7वी ची मुलं असतात. परंतु लक्षात घ्या, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परिस्थिती अत्यंत दयनीय असते. पण मुलांमधली ही प्रगती पाहता नक्कीच ही मुलं भविष्यात एवढी मागासलेली नसतील. हे खूप उत्तम प्रगती करतील अशी अपेक्षा आहे. सर्वांचे धन्यवाद.